नमस्कार मित्रांनो, तोहेरी माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता अर्णव आणि ईश्वरी एकत्र असतात तर शिर्केंचा कॉल येतो। अर्णव शिर्केंना म्हणतो की हे बघा, मला इम्पॉर्टंट माहिती हवी, इम्पॉर्टंट त्याचं लोकेशन नक्की कोणतं आहे तर ते सांगा, म्हणजे उदयकांतचं। तेव्हा आता शिर्के म्हणतात की हे बघा सर, शिंपोली रोडला तो एका जुन्या घरामध्ये आहेत। तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी यांना मात्र आता उदयकांतचं लोकेशन भेटतं। तर अर्णव थँक्यू बोलून आता फोन ठेवतो। तर ईश्वरी विचारते की सर काय झालेलं आहे। तेव्हा अर्णव म्हणतो की उदयकांतचं लोकेशन मिळालेलं आहे। तेव्हा हे ऐकून ईश्वरी म्हणते की काय बोलतात। तर आता ह्या वल्लरीने ह्या दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि लोकेशन मात्र जे ते आहे तर त्या ठिकाणावर लगेच ती आता उदयकांत करत येऊन पोहोचलेली असते। परंतु तेवढ्यात मात्र आता ती उदयकांत कुठे मरायला गेला, उदयकांत तिच्या मागून येतो आणि तिच्या मानेवर आता तो पिस्तूल लावतो। तेव्हा मात्र वल्लरी खूपच घाबरते। उदयकांत तिच्याकडे बघत असतो आणि उदयकांत तिच्याकडे बघत मात्र तिला रागाने मारण्याची धमकी देतो। आणि त्याच वेळेस येथे अर्णव आणि हे जे शिर्के आहे तर ते शिर्के येऊन पोहोचलेले असतात। आणि तेवढ्यात मात्र आता ते दरवाजा वाजवतात आणि दरवाजा वाजवल्या क्षणी मात्र आता उदयकांत आणि वल्लरी खूपच घाबरतात। अर्णव म्हणतो की उदयकांत दरवाजा उघड आणि तेवढ्यात वल्लरी सुद्धा तेथेच असते। तेव्हा मित्रांनो, आता अर्णव समोर वल्लरीचं खरं रूप येईल का, अगदी पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।